हॅलो गायज, माय नेम इज सानिका अँड वेलकम टू अवर सानिकाज एज्युकेशन. तर गायज, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 4 डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट 3. ठीक आहे, तर पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपण गाईज काही पॉईंट्स कवर केलेले होते आणि पार्ट 3मध्ये आपण राहिलेले सगळे पॉईंट्स कवर करून घेणार आहोत. ठीक आहे, तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे रिमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे काय? तर ही आपत्ती आल्यानंतर आपण काय काय उपाययोजना करू शकतो किंवा ही आपत्ती येण्याआधीच आपण काय उपाययोजना करू शकतो हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. ते एकदा तुम्ही रीड करून घ्या बुकमधून, त्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल. म्हणजे ह्याच्यामध्ये इतकंही असं काही दिलेलं नाही आहे. यामध्ये फक्त तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही आपत्ती आल्यानंतर कशाप्रकारे डील करू शकता आणि आपत्ती येण्याआधी तुम्ही काय काय काळजी घेऊ शकता. हे पॉईंट्स तुम्ही नक्की एकदा पुस्तकातून वाचून घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे काय? फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. म्हणजे आपल्या आजूबाजूला असं सतत काही ना काही घटना घडत असतात, तर प्रत्येक ठिकाणी आपण क्विकली मेडिकल हेल्प नाही ना घेऊ शकत. तर अशा ठिकाणी आपण कशाचा यूज करतो? फर्स्ट एडचा यूज करतो, म्हणजे प्रथम उपचार. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या घरातलंच घ्या. समजा आपल्या घरामध्येच आपल्याला काही पटकन लागलं किंवा चाकू वगैरे कापला आपल्या हाताला फॉर एक्झाम्पल, तर आपण पटकन काय करतो? तिथे घरातलीच आपण हळद भरतो. ठीक आहे, टर्मरिक त्याच्यावरती अप्लाय करतो, ज्याच्यामुळे तो ब्लड फ्लो थांबतो, ब्लड लॉस थांबतो. बरोबर आहे, तर ह्याला आपण म्हणतो फर्स्ट एड. किंवा पटकन तिथल्या तिथे काहीतरी क्रीम लावणं किंवा भाजल्यानंतर काहीतरी त्याच्यावरती कोलगेटला अप्लाय करणं किंवा काहीतरी एखादी नॉर्मल अँटीसेप्टिक क्रीम अप्लाय करणं, हे सगळं कशामध्ये येतं बरं बाळांनो? हे सगळं फर्स्ट एडमध्ये येतं. ठीक आहे, फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. असं इन्स्टंट आपण क्विकली काहीतरी उपाय करतो, त्याला म्हणतो आपण फर्स्ट एड. ठीक आहे, बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल. जे काही आपण मेडिकल ट्रीटमेंटच्या आधी आपण आपल्या परीने काही प्रयत्न करत असतो ना, ती सगळी गोष्ट हे करण्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो फर्स्ट एड, प्रथम उपचार. आता त्याशी रिलेटेड इथे काही आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत ते आपण बघून घेऊया. एक्सटर्नल ब्लिडिंग. ठीक आहे, म्हणजे असं काही लागल्यानंतर कापल्यानंतर जो ब्लड फ्लो होतो त्या बाबतीत इथे दिलेला आहे. तर असं झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? तर सगळ्यात आधी ज्या व्यक्तीला ते लागलं आहे, कापलं आहे, भाजलं आहे, जे काही झालं, ब्लड फ्लो होतो आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही शांतपणे कम्फर्टेबली बसवा, त्या व्यक्तीला पाणी प्यायला द्या. ठीक आहे, आणि त्याची जी जखम आहे ते स्वच्छ पाण्याने धुवा. आणि तो जो जखमेचा भाग आहे ना, तो हृदयापासून काही उंचीच्या वर तो भाग असा सेट करा. म्हणजे थोडक्यात काय, आता त्याच्या पायाला जर समजा लागलेलं असेल तर त्याचा पाय तुम्ही हृदयाच्या उंचीच्या लेवलने थोडासा वरती असा ठेवा. म्हणजे जेणेकरून काय होईल की ब्लड फ्लो कमी होईल आणि रक्त वाहनं हे थोडंसं कुठेतरी कंट्रोल होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बर्न्स अँड स्कॅल्स. म्हणजे भाजणं किंवा पोळणं. आता ह्याच्यामध्ये 2 टाईप्स इथे त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत, मायनर आणि सिरियस. मायनर म्हणजे थोडंसं लहान प्रमाणामध्ये भाजणं किंवा पोळणं, आणि सिरियस बर्नमध्ये काय येतं की मोठ्या प्रमाणामध्ये भाजणं, मेजर काहीतरी हे होणं. ठीक आहे, तर लहान प्रमाणामध्ये भाजल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपलं घरातलं जे असतं किरकोळ काही जेवण बनवताना कुकिंगमध्ये जर काही आपल्याला भाजलं पोळलं तर ते येतं मायनरमध्ये. आणि जेव्हा मोठ्या आगी लागतात आणि त्याच्यामध्ये काही माणसांना जेव्हा इजा होते त्याला आपण म्हणतो सिरियस बर्न. ठीक आहे, म्हणजे मायनर आणि सिरियस बर्न तुम्हाला कळलं आहे. मग आता अशी परिस्थिती आल्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे? तर मायनर बर्नमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? तर ती जी काही जखम आहे ती पटकन तुम्ही पाण्याने धुवून स्वच्छ केली पाहिजे किंवा पाण्याखाली धरली पाहिजे. त्या व्यक्तीला पाणी प्यायला दिलं पाहिजे. ठीक आहे, आणि अँटीसेप्टिक सोल्युशनने ती जखम क्लीन केली पाहिजे. ठीक आहे, कुठलेही ऑइली ऑइंटमेंट्स नाही लावले पाहिजेत, कुठलेही तेलकट क्रीम्स वगैरे त्याच्यावरती अप्लाय नाही केले पाहिजेत, आणि एका सुख्या कापडाने ते ड्रेसिंग केलं पाहिजे. आणि जर सिरियस बर्न असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला इमोशनल सपोर्ट सगळ्यात आधी दिला पाहिजे. ठीक आहे, मानसिक आधार दिला पाहिजे तुम्ही. त्यानंतर त्या व्यक्तीने जर काही ज्वेलरी घातली असेल, शूज वगैरे काही घातले असतील तर ते तुम्ही रिमूव्ह करून ठेवले पाहिजेत. त्यानंतर जर त्या जखमेच्या भागावरती काही कपडे चिटकलेले असतील तर ते तुम्ही जोरात न काढता ती परिस्थिती डील केली पाहिजे. म्हणजे ते काढण्याचा लगेच तुम्ही प्रयत्न करू नये. ठीक आहे, त्यानंतर ऑइल ऑइंटमेंट नाही लावले पाहिजेत. त्यानंतर
पेशंटला असं म्हणजे तुम्ही नॉर्मली वॉटर दिलं पाहिजे, प्यायला पाणी दिलं पाहिजे आणि चहा कॉफी अशी गरम पेय लगेच तुम्ही त्यांना देऊ नये, ठीक आहे. आणि तात्काळ मेडिकल हेल्प तुम्ही तिथे घेतली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो सनस्ट्रोक. सनस्ट्रोक म्हणजे काय? उष्माघात. जेव्हा बघा जास्त प्रमाणात ऊन पडलेलं असतं, जास्त प्रमाणात उन्हाचा त्रास जेव्हा माणसाला होतो तेव्हा आपण तिथे म्हणतो सनस्ट्रोक. उष्माघात म्हणजे जास्त उन्हामध्ये काम केल्यामुळे होणारा त्रास. तुम्ही हे फार किरकोळ आहे, हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा बघू शकता की लोक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे काही गरमीमध्ये बाहेर काम करतात, उन्हातानामध्ये मेहनत करतात, तर तेव्हा त्यांना किती त्रास होतो, त्याला आपण म्हणतो सनस्ट्रोक. हे कशामुळे होतं? तर ह्या अति उन्हाच्या तीव्रतेमुळे माणसाच्या शरीरातलं पाणी कमी होतं, मिनरल्स कमी होतात आणि त्यामुळे हा सनस्ट्रोक होतो. तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे? तर सगळ्यात आधी त्या पेशंटला एका थंड ठिकाणी शांत सावलीखाली बसवलं पाहिजे, कम्फर्टेबली, ठीक आहे. त्याचं पूर्ण शरीर हे थंड पाण्याच्या म्हणजे थंड पाण्यामध्ये एखादं कापड भिजवून त्याचं पूर्ण बॉडी पुसली पाहिजे, पूर्ण शरीर पुसून काढलं पाहिजे थंड पाण्याने, ओके. त्यानंतर जर त्याला खूपच त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्या मानेवरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या पाहिजेत. मानेवरती थंड पाण्याचा एक गोळा असा थंड पाण्यामध्ये कापडाचा गोळा भिजवून तो त्याच्या मानेवरती ठेवला पाहिजे. जर त्याला खूपच उलट्या वगैरे झालेल्या असतील तर त्या पेशंटला तुम्ही उपडं झोपवलं पाहिजे पोटावरती, जेणेकरून त्याचा त्रास कमी होऊ शकतो. त्यानंतर खूप साऱ्या प्रमाणात तुम्ही त्याला थंड पाणी प्यायला दिलं पाहिजे, थंड सरबतं प्यायला दिली पाहिजेत, ज्यूस प्यायला दिला पाहिजे, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना लगेच बरं वाटू शकतं. त्यानंतर तुम्ही तिथे लगेच मेडिकल हेल्प घेतली पाहिजे आणि त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि योग्य ते उपचार तिथे तुम्ही त्यांना दिले पाहिजेत, ठीक आहे. ओके. त्यानंतर स्नेक बाईट म्हणजे काय? साप चावणं, सर्पदंश, ठीक आहे. सर्पदंश म्हणजे साप चावणं. तर बघा, साप चावल्यानंतर तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात आधी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की सगळे साप हे काही विषारी नसतात. बघा, सापाच्या ना 2000 स्पीशीज आहेत. स्पीशीज म्हणजे काय? प्रजाती. 2000 प्रजातीचे साप आपल्या याच्यावरती आढळतात. तर त्यातले सगळे साप हे काही विषारी नसतात. सगळे साप चावल्यानंतर काही धोका नसतो, पण माणसाला घाबरूनच जास्त माणूस पॅनिक होतो आणि त्यामुळे सुद्धा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही त्यांना इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. त्यानंतर बघा, कुठले कुठले साप विषारी असतात? तर कोब्रा, क्रेट्स, वायपर्स अँड सी स्नेक हे पॉयझनस असतात, हे विषारी असतात. सगळेच विषारी असतात असं नाही, पण तरीही तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे का की कोणत्या प्रकारचा साप चावला आहे? नाही, तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. आणि त्या सापाला तिथल्या तिथे न मारता तुम्ही सर्पमित्राला बोलवून त्या सापाला त्याच्या हवाली दिलं पाहिजे, ओके. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्या पेशंटची आणखीन काय काळजी घेऊ शकता? तर ती सर्पदंश झालेली जागा स्वच्छ पाण्याने धुवून काढा, इमोशनल सपोर्ट करा त्या व्यक्तीला, ती जागा टाईट एखाद्या कपड्याने बांधा आणि तात्काळ तुम्ही तिथे मेडिकल हेल्प घेतली पाहिजे, ठीक आहे. ओके. त्यानंतर इथे एक लास्ट पॉईंट आहे, डॉग बाईट. डॉग बाईट म्हणजे कुत्रा चावणे, ठीक आहे. तर ही फारच कॉमन गोष्ट आहे सध्याची. आपल्या आजूबाजूला सतत अशा घटना घडत असतात. तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने ती सिच्युएशन डील केली पाहिजे? तर बघा, डॉग बाईटमुळे किंवा कुत्रा चावल्यामुळे आपलं ब्लड हे इन्फेक्शियस होऊ शकतं, ठीक आहे. आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, आपलं ब्लड अशुद्ध होऊ शकतं आणि अशा वेळी तुम्ही पटकन पहिल्यांदा फर्स्ट एडची मदत घेतली पाहिजे आणि त्यानंतर लगेच तुम्ही मेडिकल हेल्प घेतली पाहिजेत. आणि अशा वेळी तुम्ही फर्स्ट एड काय करू शकता? तर बघा, ती जी काही जखम आहे ती तुम्ही पोटॅशियम परमॅंगनेट किंवा अदर अँटीसेप्टिकने ती जखम तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. त्यानंतर एक स्वच्छ कापडाने ती जखम कवर करा,
आणि लगेच तुम्ही डॉक्टरांची हेल्प तिथे घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटी रॅबीज वॅक्सिन. अँटी रॅबीज वॅक्सिन हे डॉग बाईटनंतर घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, हे इंजेक्शन तुम्ही घेतलंच पाहिजे जर डॉग बाईट झालं असेल तर. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. जर या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला कुठली कॉन्सेप्ट काही समजली नसेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की तुम्हाला ती कॉन्सेप्ट क्लिअर करून देईन. ठीक आहे, ओके. थँक्यू फॉर द वॉचिंग. बाय बाय.